भोंदूबाबा अशोक खरात याची SITकडून चौकशी सुरू आहे। मात्र ह्याच दरम्यान ज्या पीडिता आहे त्यांना या ठिकाणी पंचनाम्यासाठी आणलं होतं। याच ठिकाणी कॅनडा कॉर्नर ज्या ठिकाणी हे त्याचं ज्योतिष कार्यालय आहे, ओकस प्रॉपर्टी, ज्या ठिकाणी तो बड्या नेत्यांचे असेल, अनेक नागरिकांचे असेल, यांचे भविष्य सांगत होता, ज्योतिष बघत होता। याच ठिकाणी जे आहे तो स्पाय कॅमेरा लावून त्यांच्या महिलांचं लैंगिक शोषण झालं आहे त्यांना SITकडून या ठिकाणी पंचनाम्यासाठी आणण्यात आलं होतं आणि याच ठिकाणी तो पंचनामा झालेला आहे। खरं तर या भोंदूबाबाने अनेक महिलांचे जे आहे ते लैंगिक शोषण केल्याचं आता समोर येत आहे। 3 महिला ज्या आहेत त्यांनी आता या सर्व संदर्भात गुन्हा दाखल करून भोंदूबाबावर जो आहे तो गुन्हा दाखल केला आहे। अनेक दिवसांपासून जी ही चौकशी सुरू आहे त्याला आता वेग आलेला आहे आणि भोंदूबाबाचे पाय आता जास्त खोलात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर अनेक दिवसांपासून जे आहे या भोंदूबाबाचे व्हिडिओ जे आहे ते समाज माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत। त्यामुळे यांच्यावर जो आहे तो नागरिकांना जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात रोष बघायला मिळतो आहे आणि याची लवकरात लवकर तपासणी करून याला योग्य ती शिक्षा द्यावी असं देखील नागरिकांकडून खरं तर आता सांगण्यात येत आहे। नाशिकमध्ये याच ठिकाणी तो ज्योतिष बघत होता, याच ठिकाणी आता SITकडून महिलांना पंचनाम्यासाठी आणण्यात आलं होतं। आता पुढे काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव के LS मराठी, नाशिक।